अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच संघटनात्मक फेरबदलाचे मोठे संकेत दिले आहेत। जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर आणि नेवासा मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या। यावेळी जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी पाहून मंत्री सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेत श्रीरामपूर येथील आढावा बैठकीदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सध्याची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे। यावेळी मंत्री सामंत म्हणाले की पुढील 30 दिवसात जिल्ह्याची नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल। सध्याच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखालीच हे नवे संघटन बांधले जाईल। मात्र जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी प्रामाणिक राहतील त्यांनाच आगामी काळात संधी दिली जाईल, असे स्पष्ट संकेत राज्याचे उद्योग मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी दिला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी आज संपर्क प्रमुख बरखास्त। संघटनात्मक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझ्यावर या जिल्ह्याची जबाबदारी टाकलेली आहे आणि साहेबांच्याच आदेशानं अहिल्यानगर जिल्ह्याची कार्यकारिणी आज बरखास्त करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। पुढच्या 30 दिवसामध्ये ही कार्यकारिणी पुन्हा तयार होईल, परंतु ही कार्यकारिणी बरखास्त जरी केली असली तर जे जिल्हा प्रमुख आहेत ते प्रभारी असतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली संघटन मानलं जाईल। शिवसेना शिंदे गटाच्या या आढावा बैठकीला आणि संवाद मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार अमोल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, युवा नेते सागर बेग, प्रशांत लोखंडे, नीरज मुरकुटे, शुभम वाघ यांसह अनेक आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविणारे प्रकाश चित्ते आणि त्यांचे समर्थकांनी या आढावा बैठकीत दांडी मारल्याचे सामंत यांच्या लक्षात आल्याने नाव न घेता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणाऱ्यांवर जोरदार टीका देखील केली। अहिल्यानगर जिल्ह्याची सगळी कार्यकारिणी आज संपर्क प्रमुख बरखास्त। एक महिन्याची मुदत बघायच्या मीटिंगला दिली होती, हे सगळं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता नव्या जातीचे नव्या जिल्ह्याचे पदाधिकारी आवश्यक आहे। ते चांगलं काम करतील पण आंदोलनाचा प्रश्न काम नाही, पण जे लोक तुमच्या उभवत आहेत आणि साहेबांच्या नावानं लेटेड आणून आपला धंदा करतायत त्यांना मी आता पदावर बसायला देणार नाही, कारण शेवटी आपण साहेबांना फसवतोय, आपण शिवसेनेला फसवतोय। जर माझे साहेब, तुमचे साहेब, एकनाथ शिंदे साहेब 4 वेळा अहिल्यानगरच्या कार्यक्रमाला बरोबर ना, आपण काय करतोय हे देखील आपण चिंतन आणि मनन केलं पाहिजे। जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नवीन कार्यकारिणीत कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।